नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं. होय मित्रांनो, सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय, देशांतर्गत बाजारामध्ये आता 15 तारखेनंतर हरभऱ्याचा बाजारभाव होणार 6,000 पार. होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे. काय 15 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा बाजारभाव होणार 6,000 पार. हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे. आज भारत वर्षातील सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर 15 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा बाजारभाव काय होणार 6,000 पार. या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा. सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय, देशांतर्गत बाजारामध्ये आता 15 तारखेनंतर हरभऱ्याचा बाजारभाव होणार 6,000 पार. या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे हरभऱ्याची बाजारभाव पातळी, सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे हरभऱ्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा परिणाम आता भविष्यात हरभऱ्याच्या भावावरती कसा होणार. यामुळे 15 तारखेनंतर आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये हरभरा 6,000 पार होताना दिसणार का, या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची बाजारभाव पातळी काय आहे ते बघणं गरजेचं आहे. सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये बघितलं तर हरभऱ्याची बाजारभाव पातळी ही 5,200 ते 5,800 च्या दरम्यान दिसत आहे. सध्या आपण जर बघितलं तर कर्नाटक, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या 3 महत्वाच्या हरभरा उत्पादक राज्यांमध्ये सध्या हरभऱ्याची आवक मोठ्या प्रमाणावरती होत नाही. त्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात आणखीन म्हणावा तसा गॅप जरी निर्माण झाला नसला तरी देखील 15 तारखेनंतर स्थिती स्पष्ट होईल. या वर्षी कमी झालेली लागवड, त्यासोबत 25 ते 30% घटणारं हरभरा उत्पादन, तुरीमुळे वाढलेली मागणी आणि कमी असलेला या ठिकाणी हरभऱ्याचा शिल्लक साठा, यामुळे भविष्यात हरभऱ्याचा बाजारभाव आपल्याला प्रचंड तेजी दाखवणार आहे. जर अनुकूल परिस्थिती आली, मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण झाली तर हरभऱ्याचा बाजारभाव 15 तारखेनंतर 6,000 पार झाला तर आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत दिसत आहे. मग विक्रीचा विचार करत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, 15 तारखेनंतर आवक जास्त वाढली तर तुम्हाला काही कालावधीपर्यंत थांबावं लागेल, पण 15 तारखेनंतर हरभरा बाजारभाव कोणत्याही क्षणी 6,000 पार जाऊ शकतो, असं या ठिकाणी जाणकारांचं इथं मत आहे. त्यामुळे विक्रीचा विचार करत असाल तर यंदा हरभरा बाजारभाव तेजीतच राहणार हा विचार करून एकदाच हरभरा न विकता टप्प्याटप्प्याने जर हरभरा विक्री केली तर आपला होईल या ठिकाणी 100% फायदा.
मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय बरं राहणार हरभरा बाजार भाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी जरूर शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।